पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने हातकणंगले तालुक्यातील तळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्यामुळे ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो। तरीही ग्रामपंचायतीची घंटागाडी कंपनीने थकबाकीसाठी ओढून नेली आहे। त्यामुळे गावातील कचरा उठावासह सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने संतप्त तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकून कचरा आवारात ओतला। ग्रामविकास अधिकारी MK कांबळे यांना धारेवर धरत तरुणांनी ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर निषेध केला। तळंगे ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांनी आपल्या 3.5 वर्षांच्या काळात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित कोट्यवधी रुपयांचा कर वसुलीसह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। परंतु लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्यावर अन्य सदस्यांनी अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटवलं। त्यानंतर उपसरपंच संध्या कांबळे यांच्याकडे प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार आल्यावर लगेच पुन्हा आघाडी प्रमुखांच्या सांगण्यावरून सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून मंजूर केला। परंतु हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे। त्यामुळे तळंगे ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासकाच्या वतीने सुरू आहे। मात्र घंटागाडीचे हप्ते भरले नसल्याने कंपनीने गाडी ओढून नेल्यामुळे ग्रामपंचायतीवर नामुष्की ओढवली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी गावातील कचरा गोळा करून ग्रामपंचायत आवारात ओतून सदस्यांचा जाहीर निषेध केला आणि कार्यालयाला टाळं ठोकलं। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। परिस्थिती सुधारली नाही तर गाव बंदसह विविध आंदोलनं करण्याचा इशारा तुषार बाणदार यांनी दिलाय। यावेळी रोहित देवकाते, सौरभ लंगोटे, अनिकेत सोनवणे, सागर चौगुले, सुशांत एताळे, सागर लोहार, गणेश कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।